मी अविनाश कुमार, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस नांदेड डिस्ट्रिक्ट आवाहन करतो की आगामी जे 24 आणि 25 जानेवारी असा 2 दिवस नांदेडमध्ये एक ऐतिहासिक खूप भव्य दिव्य कार्यक्रम होणार, ज्यामध्ये की समाजच्या जवळपास 9 डिफरंट कम्युनिटीज पार्टिसिपेट करणार आणि सर्व नांदेडकर तसेच पूर्ण महाराष्ट्र आणि देशच्या विभिन्न जे स्टेट्स आहेत त्यांची मोठी संख्यामध्ये लोक नांदेड येणार आणि नांदेडमध्ये गुरुद्वारा साहेबचं दर्शन तसेच जे एक कोठा ग्राउंड तिथे मोठी एक सभास्थल आहे, तिथे जवळपास 52 एकरमध्ये टेंट सिटीसारखा तिथे नियोजन झालेली आहे. तर हा सर्वमध्ये जवळपास 5 ते 10 लाख लोक पार्टिसिपेट करणार, भाविक येणार 2 दिवसामध्ये. पण मध्ये जे 2-3 गोष्टीवर ज्यावर आम्हाला लक्ष ठेवायचे आहे, मध्ये नंबर 1 जे सर्वात महत्त्वाचे आहे की हा जे एक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे त्यांची जी एक मर्यादा आहे ते पूर्णपणे आम्हाला एकदम पालन करायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट येतो की जेव्हा आतमध्ये आम्ही जाणार, जे मेन सभा मंडप आहे तिथे शूज किंवा सॉक्स किंवा चप्पल हा सर्व घालता येता नाही, म्हणून आपण अगोदरच जे एक शूज स्टॉल्स राहणार तिथेच शूज, चप्पल वगैरे आणि सॉक्ससुद्धा काढून ठेवणार. तसेच जे केस असतो, हेअर मला कव्हर करून आतमध्ये जायचे आहे, त्यासाठी तिथे व्यवस्थापन राहणार. पण सर्व जे व्हिजिटर्स आहेत त्यांना मध्ये काळजी घ्यायची गरज आहे. तिसरी गोष्टी जे एक असतो की तिथे जाऊन जे एक धार्मिक मर्यादाचे पालन करणे हा खूप महत्त्वाचे राहणार. त्यासाठी तिथे जाऊन हुल्लडबाजी करणे किंवा ग्रुपमध्ये इकडे तिकडे फिरणे यावर आमचे स्टाफसुद्धा आणि तिथले व्हॉलंटियर्ससुद्धा लक्ष ठेवणार. तसेच जे एक महत्त्वाची गोष्टी राहणार, इतके मोठ्या प्रमाणावर खूप पॉलिटिकल लीडर्स, खूप व्हिजिटर्स, डिग्नेटरीजसुद्धा येणार. तसेच एक व्हेकलच्या कंजेशनची जे एक मुद्दा असतो, खूप महत्त्वाचे एक मुद्दा आहे. त्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट करणार की जिथे जिथे डेझिग्नेटेड पार्किंग आहे, ऑलमोस्ट 17 ठिकाणी आम्ही खूप चांगले नियोजन केलेलं आहे. जवळपास 100 एकर प्लसची एकंदरीत पार्किंग नांदेडमध्ये आम्ही ठेवणार आणि हा सर्व पार्किंग एक QR कोडप्रमाणे तुम्ही बघू शकतो की आणि सर्व पार्किंग आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज आणि तालुका वाईज मॅप केलेला आहे. जसा फॉर एक्झाम्पल नांदेडमध्ये कोणी माहूरच्या किनवटच्या लोक येणार, त्यांच्यासाठी सेपरेट पार्किंगची व्यवस्था केलेली गेलेली आहे. तसेच कोणी नायगाव, देगलूर असा साऊथ नांदेडमधून येणार, त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था आहे. कोणी परभणी, वाशिम किंवा यवतमाळ डिस्ट्रिक्ट वरून येणार, त्यांच्यासाठी सेपरेट व्यवस्था आहे. असा डिस्ट्रिक्ट वाईज, तालुका वाईज पार्किंगची मॅपिंग केलेली गेलेली आहे आणि त्या तुम्ही QR कोड किंवा वेबसाईटवर जाऊन बघू शकतो. त्याचप्रमाणे आम्हाला पार्किंग करायचे आहे. सभास्थलवर डायरेक्टली तुम्हाला व्हेकल अलाव होणार नाही, म्हणून आपण ठिकठिकाणी चारही बाजू चांगल्या प्रकारे बॅरिकेडिंग ठेवत आहोत. आमचे स्टाफ पण राहणार. तुम्ही तुमची व्हेकल प्रयत्न करा की डेझिग्नेटेड पार्किंगमध्ये तुम्ही पार्क करून पायी सभास्थलवर जाणार. तसेच शेवटी एक सोशल मीडियावर अननेसेसरली काहीतरी पोस्ट करणे किंवा काही भडकाऊ आक्षेपार्ह मेसेज वगैरे करणे हा करायचे नाही. हा खूप एक धार्मिक, सांस्कृतिक आणि नांदेडसाठी एक ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. आम्ही आवाहन करणार की तुम्ही खूप संख्यामध्ये पूर्ण फॅमिलीसोबत इथे या, पण आल्यानंतर मर्यादा तसेच प्रशासनची जे गाईडलाईन्स आहेत पण काटेकोरपणे पालन करू आणि मोस्ट वेलकम. तुमची फॅमिलीसोबत, कुटुंबसोबत तुम्ही या. 24 आणि 25 असा 2 दिवस नांदेडमध्ये हा कार्यक्रम होणार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.